ओम ग गणपते नमः. ओम ग गणपते नमः. नमस्कार. प्रगती रीड्स या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत की 6 मार्च 2026 रोजी येणारी संकष्ट चतुर्थी विशेष पूजा कशी करावी, त्या चतुर्थीचे फळ आपल्याला काय मिळेल याचं सर्व ज्ञान ऐकणार आहोत. तरी शेवटपर्यंत नक्की ऐका. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच नवनवीन भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. 6 मार्च 2026 रोजी येणारी फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी अत्यंत पुण्यदायी मानली जाते. ही चतुर्थीचा उपवास केल्याने संकटे, अडथळे आणि दुःख दूर होतात असे मानले जाते. या चतुर्थीचा चंद्रोदय 9:16 सायंकाळी आहे. 6 मार्चला येणारी ही संकष्टी चतुर्थी खूप खास आहे. या दिवशी गणपती बाप्पाची पूजा, चंद्रदर्शन केल्याने जीवनातील मोठी संकटे सुद्धा दूर होतात असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी केलेले व्रत अत्यंत पुण्यदायी मानले जाते. पूजा विधीसाठी 21 मोदक करावेत. 21 दुर्वा व्हाव्या. 21 दुर्वाची जोडी व्हावी. ओम ग गणपते नमः असा 108 वेळा मंत्र जप करून पूजा करावी. गोड नैवेद्य करावा. मोदक करावेत आणि दिवसभर उपवास करून फळे खाऊन किंवा खिचडी खाऊन हा उपवास करावा आणि संध्याकाळी चंद्रदर्शनानंतरच हे व्रत सोडावे. ही या व्रताची खास परंपरा आहे. गणपतीला दुर्वा, मोदक, लाल फुले, जास्वंदाची फुले अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होतात. असे मानले जाते की संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने अडलेली कामे पूर्ण होतात. घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते. संकष्टी चतुर्थीचा उपवास ही संकष्टी चतुर्थी फाल्गुन महिन्यातील असल्याने ही शुभ मानली जाते. त्यामुळे ही संकष्ट चतुर्थी नक्की करावी. दुर्वा अर्पण करताना ओम ग गणपते नमः हा मंत्र नक्की म्हणावा. यामुळे गणपती लवकर प्रसन्न होतात असे मानले जाते. ओम ग गणपते नमः. ओम गणेशाय नमः. व्हिडिओ आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबा. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. ओम ग गणपते नमः. धन्यवाद.